हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नुकत्याच पार पडलेल्या ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 बद्दल काही महत्त्वाचे पॉइंट्स बघणार आहोत। हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हा T20 2024 चा किताब भारताने पटकावलेला आहे। याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि याचे महत्त्वाचे पॉइंट ते आपण याच्यामध्ये कव्हर करूया। ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद हे भारताने पटकावलेले आहे। ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। हा अंतिम जो सामना होता T20 वर्ल्ड कपचा तो भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये पार पडला आणि या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विजय प्राप्त केलेला आहे। भारताने आतापर्यंत T20 विश्वचषक हे 2 वेळा जिंकलेला आहे। एक जिंकलं होतं ते 2007 साली आणि आता जे 2024 जिंकलं आहे हे असं मिळून 2007 आणि 2024 2 वेळा आपण हे T20 विश्वचषक जिंकलेलं आहे। या T20 विश्वचषक 2024 चे ब्रँड अँबॅसेडर हे 4 जण म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे। एक युवराज सिंग जे की भारतीय क्रिकेटपटू आहेत, 2 हुसेन बोल्ट हे जमैकन धावपटू आहेत, 3 ख्रिस गेल हे वेस्ट इंडिज क्रिकेटर आहेत आणि 4 शाहिद आफ्रिदी हे पाकिस्तानी क्रिकेटपटू आहेत आणि या 4घांची ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। भारताने 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कप हा जिंकलेला आहे। याआधी 2007 साली जिंकला होता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 17 वर्षांनंतर म्हणजे 2024 मध्ये हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। सर्वात पहिला 2007 मध्ये भारताने पहिल्यांदाच कोणाच्या नेतृत्वाखाली ICC पुरुष T20 विश्वचषक जिंकलं होतं तर ते महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात प्रथम हे आपण T20 वर्ल्ड कप हे जिंकलं होतं। 2024 ICC पुरुष T20 विश्वचषकाची ही 9वी आवृत्ती होती। म्हणजे आतापासून 2007 साली जेव्हा पहिल्यांदा चालू झालं तेव्हापासून 2024 पर्यंत एकूण किती वेळा ही T20 विश्वचषक स्पर्धा पार पडली तर ही आत्ताची 9वी आवृत्ती होती आणि या 9व्या आवृत्तीमध्ये एकूण 20 संघांचा समावेश झाला होता आणि एकूण 55 सामने होते। T20 वर्ल्ड कप हा कधी पार पडला याची तारीख काय होती तर कार्यक्रमाची तारीख होती हे सामने 1 जून ते 29 जून या दरम्यान सर्व पार पडले आणि याचं ठिकाण म्हणजे स्थळ कुठे होतं तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका म्हणजे USA या 2 देशांमध्ये हे सामने पार पडले आणि याची आवृत्ती कितवी होती तर ती 9वी आवृत्ती होती। याचे प्रशासक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC क्रिकेट होतं। याचा फॉर्मॅट काय म्हणजे T20 क्रिकेट सामना होता। या वर्ल्ड कप मध्ये एकूण 20 संघ हे सहभागी झाले होते आणि या 20 संघांमध्ये एकूण 55 सामने खेळण्यात आले। या T20 पुरुष विश्वचषकाचं अधिकृत गाणं होतं आउट ऑफ द वर्ल्ड आणि प्रथमच या विश्वचषकामध्ये 3 देशांचा समावेश झाला आहे। ते प्रथम संघ आहेत USA, कॅनडा आणि युगांडा। सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत। याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात। तर हे जे 2024चं T20 वर्ल्ड कप आहे याचं विजेते कोण ठरले आहेत तर भारत म्हणजे आपला भारत देश ठरलेला आहे आणि याचे कर्णधार कोण होते तर रोहित शर्मा आणि उपविजेता ठरले आहेत तो दक्षिण आफ्रिका हा देश आणि त्या संघाचे कर्णधार होते ॲडम मार्कराम। या T20 वर्ल्ड कपचं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरलं आहे तर भारताचे सर्वात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेले आहेत। मॅन ऑफ द मॅच हा किताब कोणाला मिळालेला आहे तर मॅन ऑफ द मॅचचा किताब हा विराट कोहली यांना मिळालेला आहे। या T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा कुणी घेतल्या आहेत तर ते रहमान उल्ला गुरबाज अफगाणिस्तानचे खेळाडू आहेत ज्यांनी 281 धावा घेतलेल्या आहेत आणि सर्वाधिक बळी म्हणजेच सर्वाधिक विकेट्स ह्या अर्शदीप सिंग भारत आणि फजल हक फारुकी अफगाणिस्तान यांनी घेतलेल्या आहेत। त्या दोघांनी 17 विकेट्स घेतलेल्या आहेत। या ICC पुरुष T20 2024च्या वर्ल्ड कप नंतर 2 क्रिकेटपटूंनी आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि हे निवृत्ती जाहीर केलेले क्रिकेटपटू कोण आहेत तर पहिले आहेत विराट कोहली यांनी आपली निवृत्ती ही T20 विश्वचषक 2024च्या अंतिम सामन्यात जाहीर केलेली आहे। तसेच दुसरे खेळाडू आहेत रोहित शर्मा त्यांनी देखील आपली T20 मधली ही निवृत्ती जाहीर केलेली आहे। T20 वर्ल्ड कप वरती अजून काही महत्त्वाचे प्रश्न देखील परीक्षेला विचारले जाऊ शकतात।
ते काही प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न, T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर हा विक्रम आहे ख्रिस गेल यांच्या नावावर आणि ते वेस्ट इंडिज या देशाचे खेळाडू आहेत. दुसरा प्रश्न बघूया. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर भारतीय खेळाडू आहेत रोहित शर्मा यांनी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ICC पुरुषांचा T20 विश्वचषक किती वर्षाच्या अंतराने खेळला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे हे विश्वचषक T20 वर्ल्ड कप हा 2 वर्षाच्या अंतराने खेळला जातो. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.